शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। 12 किंवा 13 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं शिरसाट म्हणाले। शपथविधीसाठी अजून कोणाला फोन आलेले नाहीत असंही शिरसाट म्हणाले। 1 वाजेपर्यंत आमदारांना शपथविधीसाठी फोन येऊ शकतात असाही शिरसाट यांनी दावा केला आहे। आज महाराष्ट्र सरकारचा शपथविधी होणार आहे। 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथविधी घेणार अशी माहिती समोर येते। आपल्यासोबत शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट। शिरसाट साहेब, काय सांगाल तुम्ही? 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री 3च शपथ घेणार असं सांगितलं जात आहे। हे तर नक्की आहे की आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील। जर यदा कदाचित शक्यता अशी पण आहे की जर तिन्ही नेत्याचं एकत्रितपणे जर काही ठरलं तर 1 वाजेच्या आत एखादा जर निर्णय आला तर काही मंत्री शपथ घेतील, परंतु आजच्या घडीला तरी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील। तुम्ही सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक आहात, तुमच्या इतर सहकारी सुद्धा इच्छुक आहेत। त्यांना कोणाला रात्रीतून फोन आलेत का? रात्री वर्षावरती तुम्ही होता तिथे काही निरोप देण्यात आलेला आहे का? इतर मंत्र्यांना मंत्री करण्यासाठी संदर्भातली काही चर्चा झाली आहे का? नाही, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा कोणाला फोन आलेला नाही। शिवसेनाच नाही तर भाजप असतील किंवा राष्ट्रवादी असेल अशा कोणत्याही आमदाराला कोणत्याही वरिष्ठ नेत्यांचे फोन गेलेले नाहीत, म्हणून त्या हालचाली चालू आहेत, त्याच्याबद्दलची बोलणी चालू आहेत किंवा काही आमदाराला सिग्नल दिला आहे असं काहीच कारण नाही आहे। म्हणून जेव्हा ते बोलवणं येतील त्या टायमाला निश्चित त्या टायमाला निर्णय होण्याच्या प्रक्रियेजवळ येतील त्या टायमाला असे फोन जात असतात, म्हणून आतापर्यंतही कुणाला फोन गेलेला नाही। याचा अर्थच आता आहे की 3 लोक शपथविधी घेतील, परंतु जर काही घडलंच तर सांगता येत नाही, त्याची शक्यता सुद्धा नाकारता सुद्धा येत नाही। समजा आज जर का इतर मंत्र्यांचा शपथविधी नाही झाला तर अधिवेशनाच्या आधी होऊ शकतो असं सांगितलं जात आहे, तर अधिवेशनाच्या आधी अर्थात किती तारखेपर्यंत इतर मंत्र्यांचा किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो? मंत्रिमंडळाचा विस्तार हा 12 किंवा 13 तारखेच्या आसपास होऊ शकतो।